ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीसाठी प्राण दिले. धगधगत्या सीमांवर उभा होता वज्राप्रमाणे. वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा. नाही आता तो बोलणारा आवाज, पण त्याचं नाव आहे सर्वत्र. त्याची छाती अभिमानाने भरली. भारताचे सुपुत्र अजरामर झाले, जणू देवत्वच जुळले. शतशत नमन शहीद, तुमचं बलिदान अढळ, तुमची आठवण अमर. हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सध्या माहीतच आहे बाहेरचं वातावरण काय चालू आहे ते. त्यामुळे जे आपले सैनिक आहेत ते सुट्टीसाठी आलेले, पण त्यांना परत बोलवणं आलं आहे कारण की युद्ध चालू आहे. आणि हो, जे सैनिक परत निघालेत ते काय त्यांचा म्हणजे आर्मीचा ड्रेस घालून बाहेर नाही पडलेत, पण आपल्याला पण समजलं पाहिजे की बाबा हा आर्मीतला माणूस आहे, त्यामुळे तुम्ही त्याला बसायला प्लीज जागा द्या. भले तुमचं रिजर्वेशन असेल काही असेल, पण तो आज आहे म्हणून आपण आहोत. आणि त्यांना ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये स्वतः उठून त्यांना बसू द्या. टॉयलेटजवळ पायरीवर बसणे योग्य नाही. ते देशाचा अभिमान आहेत. त्यांना सीमेवर उभंच राहावं लागतं. त्यामुळे प्लीज आपण सर्वांनी त्यांना थोडीफार तरी मदत करायला हवी. आपल्याकडनं तेवढं तरी देशासाठी आपण करूच शकतो की आपल्या आर्मीतल्या सगळ्या जवानांना आपण ही मदत थोडीफार करू शकतो. त्यामुळे प्लीज तुमच्या जर नशिबात अशी मदत करायचं असेल तर तुम्ही प्लीज त्यांना मदत करा. कारण की खरंच अशी आपण तिथे सीमेवर नाही जाऊ शकत, पण त्यांना तर अशी मदत करूच शकता तुम्ही. तर आज आमच्या इथं गावामध्ये एकाच्या घरी ना देव आलेत, म्हणजे जे ताक बनवतात ना ते बनवलेत त्यांनी. त्यामुळे ते बघा किती छान वाजत गाजत नेतात. आपल्या मुंबईला आपण आणतो तेव्हा ते लाल वस्त्रामध्ये बांधून वगैरे आणि घरी आल्यावर पूजा करतो. पण हे बघा किती छान सगळे म्हणजे पुरुष मंडळ वगैरे सगळे नाचत गाजत येत आहेत. आणि म्हणजे त्यांच्या घरातले, त्यांच्या आजूबाजूचे, गावातले खूप जण आहेत आणि किती छान बघा वाजत गाजत चालेत. आणि त्यात लहान मुलं पण सामील आहेत. त्यामुळे खरंच खूपच छान वाटतं. आणि हे सगळ्या गोष्टी ना असे परंपरा वगैरे ते गावीच बघावं भेटतं आपल्याला. काय आपण मुंबईला तर असं एवढं काय बघायला भेटत नाही. आपल्या गावच्या लोकांमुळेच आपली संस्कृती खरंच जिवंत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे ते लग्नाला, कारण की आमचे नातेवाईक आहेत त्यांच्यात कोणातरी लग्न आहे आणि मलाच माहिती नाही कोण आहेत ते. पण माझे सासरे वगैरे मुंबईला आहेत, त्यांना काय येता येणार नाही आहे. त्यामुळे आम्ही गावी असल्यामुळे आता आम्हीच चाललो आहे. आणि लग्न इथे खेडमध्येच आहे, योगीराज मंगल कार्यालय आहे. तर तिथे आम्ही आलो आहे. हॉलमध्ये लग्न आहे. तर आत्याच्या मुलाच्या लग्नाला आम्हाला खूप उशीर झालेला, कारण की मी सगळ्यांचा मेकअप वगैरे करत बसलेली. आणि हे लग्न मला अटेंड करायचं होतं, कारण की मंगलाष्टक ऐकायला मला खूप छान वाटतात. आणि प्रत्येक बायकांच्या म्हणजे एक तो जवळचा भाग असतो, कारण की आपल्या लग्नात पण आपण ते अनुभव घेतलेले असतात. खूप छान असं लग्न हे झालेलं आहे. आणि आता सगळेजण लग्न झाल्यामुळे जेवायला आलेत. पण इथे ना हॉलमध्ये लग्न असल्यामुळे कॅटरेजचं जेवण आहे, त्यामुळे बघा किती रांगेत सगळे उभे आहेत. खूप गर्दी झालेली. आणि विधी पण खूप बाकी होत्या, कारण की लग्न झालं तरी विधी ह्या संपत नाही, त्या चालूच असतात. त्यामुळे आम्ही मस्त जेवण वगैरे आलो आहे. आणि जेवण आलो तरी पण गरम एवढं होतं आहे ना, सगळेजण नुसते पाणीच पित आहेत. त्यामुळे पण जेवण जास्त काही आम्हाला गेलं नाही आहे, कारण की पाण्यानेच पोट एवढं भरलेलं. जेवण मात्र खूप छान झालेलं इथे. आणि आम्ही इथे आलो आहे
तर गुरुजी बोलले की स्टेजवरून खाली उतरा, कारण की अजून विधी बाकी आहेत. तर बोललं, मग माझे मिस्टरांना आत्या उभे राहिले खाली रांगेत आणि आम्ही रुखवत बघण्यासाठी गेलो. तर इथे रुखवत खूप असं छान होता. हे आपले सौभाग्याचं लेणं आहे, त्याच्या प्रत्येकाची माहिती दिलेली इथे आणि खूप वेगळ्या पद्धतीत केले बघा. असे लाकडाचे स्टँड लावून तिथे लिहिलेली आहे प्रत्येकाची माहिती. आणि ही पान सुपारी म्हणजे विडा आहे ते पानाचा. आणि आपले गुरुजी बसलेत, सुपारीचे बनवलेत. आणि हे नैवेद्याचं ताट बघा किती सुंदर आहे. डाळ भात आणि चपाती, भाजी, पापड, लोणचं. आणि इथे आहे ते जातं, चूल, टोपली, रवळी, पूजेची थाळी, खलबत्ता, पाटा, वरवंटा, सूप. खूप छान जुन्या पद्धतीचे सगळे वस्तू आहे तिथे, ज्या आता आपण हळूहळू विसरत चाललो आहे पुढची पिढी. तर ह्या रुखवतीमध्ये तरी बघायला भेटतात. आणि ते सगळ्यात छान होतं ते आपल्या आईचा निरोप देताना त्या नवऱ्या मुलीने ना तिचा फोटो आणि तिच्या आईचा लावलेला खूपच छान वाटत होता. आणि सगळ्या लग्नांमध्ये असतं ते तुळशीचं वृंदावन पण इथे होतं बघा, किती सुंदर वाटते ना. आणि सगळ्यात जास्त आवडलं ना मला ते हे 7 पावलं, जे आपण 7 पावलं घेतो ती, उजवं पाऊल, डावं पाऊल, उजवं डावं बघा. आणि प्रत्येकावर आहे ना प्रत्येकाचे पावलांची माहिती लिहिलेली आहे, त्यामुळे खूपच छान वाटलेलं. आणि आता आम्ही फायनली स्टेजवर आलेलो आहे. तर चला. तर मस्त असं आम्ही आता निघालो आहे घरी जायला. आणि मध्येच आहे ना असं खूप असं वादळ वगैरे चालू झालं आहे. तर असं वाटतं आहे खूप जोरात पाऊस येणार आहे, पण त्याच्या आधीच आम्ही घरी असे पोचलेलो आहे. तर मस्त असा पाऊससारखा येत जात राहतो आहे, जो मध्येच येतो आहे मध्येच थांबतो आहे. तर आमचा कोको पण बघा पावसाची किती मजा घेतो आहे. पण जे आपले खरोखर आपले सैनिक जे आपल्यासाठी तिथे लढत आहेत त्यांचे किती हाल होत असतील. तर आपण स्वामींसमोर प्रार्थना करूया, किंवा आपण दिवाबत्ती लावतो संध्याकाळी तेव्हा आपण देवासमोर बोलूया की देवा आमच्यासाठी काही नको देऊ, पण सध्या आमच्यासाठी देशासाठी आपल्या लढत आहेत आपले ते जवान, त्यांच्यासाठी खूप असं बळ द्या, त्यांना खूप शक्ती द्या, जेणेकरून ते युद्ध संपवून सुखरूप आपापल्या घरी येतील. हीच आपण स्वामींचरणी प्रार्थना करूया. तर आज सर्वांनी मिळून काही दिवस ही प्रार्थना करायची आहे. तर ते सुखरूप तर आपण सुखरूप आहेत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.